हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांना आता नुकतीच उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते विविध क्षेत्रातली विधानसभेच्या अनुषंगाने जबाबदारी दिली आहे। त्यामध्ये यवतमाळ असेल, वाशिम असेल या ठिकाणची जबाबदारी जी आहे ते निरीक्षक म्हणून नागेश पाटील आष्टेकर यांना देण्यात आली आणि त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागेश पाटील आष्टेकर। काय सांगाल, लोकसभेचे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा एक जबाबदारी तुमच्या खांद्यावर वजन टाकलेलं आहे उद्धवजींनी? नाही, पक्षाची जबाबदारी पहिल्यापासूनच आमच्याकडे आहे। आम्ही म्हणजे मी आमदार होतो, त्याच्या अगोदर तालुका प्रमुख होतो, जिल्हा प्रमुख आहे आता आणि खासदार आहे। त्यामुळे पक्षाचं काम हा नितांत सातत्यानं चालूच ठेवावं लागतं। पण आता विधानसभा जवळ आल्यामुळं तिथली आमची शिवसैनिक जाग्यावर आहेत नाही आहेत, बऱ्याच जागी आघाडीला जागा वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी चालू आहे। मग त्या अनुषंगानं आमच्याकडं काय तयारी आहे काय नाही हे बघण्यासाठी निरीक्षक म्हणून समजा आमची आता सगळीकडंच पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळ्यालाच बऱ्याच जणांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यापैकी मला यवतमाळ आणि वाशिम चंद्रपूर अशी जबाबदारी आहे, मला 2 लोकसभेची आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्येच हे आमचं चाचपणी करणं चालू आहे आणि त्या हिशोबाने माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे। नुकतंच एका बातमी बोलताना, प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रज्ञा सातव यांनी जे आहे ते हिंगोलीतल्या जे 3 विधानसभा आहेत तिन्ही विधानसभा आमच्याकडे सोडून घेण्याची मागणी करणार असल्याचं बोललं आहे। कसं बघता याकडं? मला काही त्याच्यावर कॉमेंट करायची नाही आहे। ते काय म्हणतात काय नाही म्हणतात, त्यांना 3 तालुक्यामधल्या तालुका प्रमुखाची तरी ओळख आहे का हा विषय आहे। त्यामुळं ते काही जरी ते विद्यमान आमदार जरी असतील तरी त्यांचा संघटनेशी मला नाही वाटत काही संबंध आहे। पण ठीक आहे, मागणी करायचं त्यांचं काम आहे, ते मागणी करतील। सगळेच पक्ष आपापल्या परीनं मागतायत, आघाडी आहे, मागितलं पाहिजे। पण जे काही वर पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याचप्रमाणे होईल। आम्ही कोणी सांगल्यानं काही होणार नाही आणि असं करू नये। मात्र महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडी असताना विधानसभा 3च आहेत आणि तिन्ही विधानसभा आमच्याकडे सोडून घेणं कितपत योग्य? बघा, म्हणजे आघाडीमध्ये सर्व काँग्रेसच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी किंवा मग बाकी सर्व ज्येष्ठ मंडळींनी जे सक्रिय होते त्या सगळ्यांनी माझं काम चांगल्या प्रकारे केलं। पण सातवताईनं काम नाही केलं हे मी आजही सांगेल आणि कालही सांगितलं। आणि जे काही मागणी करायची असतील ते काही एखाद्या आमदारानं किंवा मी खासदार असलो तरी मी सांगितलं म्हणून असं काही पक्ष देत नसतो किंवा करत नसतात। त्याचं काम बघून, जिथं संघटना बघून, कोणाला पहिली जागा होती ती बघून आणि जिल्ह्यातलं समीकरण बघून हे सगळ्या गोष्टी देत असतात। त्यामुळे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील काय असेल ते। पण मला आता उगाच करून त्यांनी काहीतरी कॉमेंट केलं म्हणून मी काहीतरी कॉमेंट करायचं असं काही नाही आहे। कुठेतरी एकेकाळी वसमत हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जायचा वसमत विधानसभा। त्या विधानसभेचं पूर्वीचे तुमच्या शिवसेनेत असले डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यानंतर आता डॉक्टर जयप्रकाश मुंदडा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले। ती जागा तुम्ही दावेदार असला असं बोललं जाते, म्हणजे तुमची शिवसेना। मात्र त्याच जागेसाठी आता राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांची अप्रत्यक्षरित्या कालच्या स्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांनी उमेदवारी घोषित केली। बघा, आघाडी आहे, आघाडीच्या हिशोबाने सगळेजणच आपापल्या परीनं मागत आहेत, आम्ही पण मागतोय। आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट आहेत, आम्ही पण मागतोय, राष्ट्रवादी पण मागेल, काँग्रेसचे पण काही मंडळी तिथं वसमतमधून मागत आहेत। पक्षश्रेष्ठी ठरविल की जिल्ह्यामध्ये किती जागा कशा कशा आघाडीला द्यायच्या किंवा काय करायचं ते पक्षश्रेष्ठी ठरविल। पण जयप्रकाश मुंदडा साहेब जरी शिंदे गटात गेले असतील तरी आता त्यांना तर जागा नाहीच आहे, कारण ती जागा अजित गटाला आहे, तिथं रनिंग आहे, त्यामुळं ते अजित गटालाच मिळेल। त्यामुळं मुंदडा साहेबांनी तिकडं जाऊनसुद्धा काही उपयोगाचं नाही झालं असं मला वाटते। कुठेतरी वसमतमध्ये सुरुवातीला डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी उद्धवजी यांच्यावर टीका केली होती तुमच्या प्रचार सभेमध्ये आणि त्यानंतर त्यांनी इकडे उडी घेतलेली आहे। कसं बघता याकडे सगळं? त्यांचं पहिलेपासूनच आहे, त्यांनी प्रत्येक वेळेस मुंदडा साहेब हे लोकसभेला विरोधातच काम करत असतात, कारण त्यांना प्रत्येक वेळेसच तिकीट पाहिजे असते आणि प्रत्येकच याचं तिकीट पाहिजे असते। त्याच्यामुळं त्याच्यावर मी काय बोलू इच्छू नाही आहे आणि ते काय असतील ना, त्यांनी अजून काय उड्या मारायचे जिथं मारावं। पण एक मला माहिती आहे किंवा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की त्यांनी शिंदे गटात जाऊनसुद्धा त्याचा काही उपयोग नाही आहे। ते आता काहीतरी कामं लाटण्यासाठी म्हणा किंवा मग
काही सत्तेत राहून काही कमाई करण्याच्या हिशोबाने गेले असतील, पण बाकीचं अस्तित्व काही नाही आहे. खरं तर तुम्ही नांदेड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जे कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये तुमचा लोकसभेचा मतदार आहे. आणि नांदेडमध्ये जर बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित, म्हणजे कुठेतरी त्या महायुतीमध्ये अवेलेबल असं नाही असं दिसत आहे. त्यांच्याविषयी आपण काय बोलावं, पण जर पाहायला गेलं तर लोकांनी रिझल्ट दाखवून दिला आहे. अशोकराव चव्हाण तिकडं जाण्याने त्यांनी स्वतःच्या पायावर आपली कुल्हाडी मारून घेतलेली आहे. जनता अतिशय नाराज आहे, कारण आयुष्यभर ज्या पक्षांनी सर्व अशोकरावला दिलं त्या अशोकरावनी आज पलीकडे जाणं, दुसऱ्या पक्षात जाणं हे शोभत नाही किंवा लोकाला ते पटलेलं नाही आहे. आणि प्रताप पाटलाचं त्यांचं काय आहे हे पहिलेपासून सगळ्या लोकाला माहिती आहे. ते प्रताप पाटलाला वर जाऊ देणारच नाहीत, हे काळ्या दगडावरची रेग आहे. आणि प्रताप पाटीलसुद्धा त्याच्यासोबत मन मोकळेपणानं काम करणारच नाही, हे पण काळ्या दगडावरची रेग आहे. हे नांदेड जिल्ह्याने आत्तापर्यंत बघितलेला इतिहास आहे. आणि पुढं तरी काय होणार, त्याच्यात काय सुधारणा होणार आहे. बघितलं असेल आपण की प्रताप पाटील जर अशोकराव चव्हाण BJPमध्ये येऊन जर प्रताप पाटील पडतात तर हे नामुष्कीची बाब आहे. शेवटचा प्रश्न साहेब, यवतमाळ असेल, हिंगोली असेल आणि नांदेड असेल, या तिन्ही तुमच्या कार्यक्षेत्रामधील तुमची शिवसेना किती जागावर विधानसभा लढवणार आहे? बघ, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही मागतोय ते आम्ही आमच्या परीनं आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 4 जागा मागतोय. आता जे काही वरून वरिष्ठ मंडळी जे ठरवतील ते ठरवतील, पण आम्ही 4 जागा मागतोय. काय चित्र असणार आहे विधानसभेचं? लोकसभेसारखंच राहील की मग वेगळं राहील? अहो, आमच्या हिंगोलीचंच काय विचारता तुम्ही? नांदेड हिंगोलीचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सत्ता येणार 100%. उद्धवसाहेब पुन्हा आमचे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. तुम्ही ज्या लोकसभेचं नेतृत्व करतात त्या जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला जिल्हाधिकारी नाही आहेत, जिल्हा परिषदेला CO नाही आहेत आणि अनेक अधिकारी कर्मचारी नाही आहेत. हे सगळं कारभार जो आहे तो अडीचनोळ चालू आहे. आजही जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी नाही आहेत मागच्या काही महिन्यापासून. काय आहे आता, हे आपल्या हिंगोली जिल्ह्याचंच असं नाही आहे विषय. पार बृहन्मुंबईपासून ते चांद्या ते बांद्या पसरो हीच परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. लूट चाललेली आहे, सर्व आंधळं दळाले कुत्रं पीठ खाऊन चाललं आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे जर बघितलं तर हे शासन फक्त पैसा आणि पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे असंच करण्यामध्ये चालू आहे. सगळे नियम धाब्यावर ठेवून संविधानाची पायमल्ली करून हा सगळा प्रकार चाललेला आहे. हे उघड्या डोळ्याने सगळं महाराष्ट्र बघत आहे. आपल्या हिंगोलीचं चित्र वेगळं काय असणार आहे? हिंगोलीमध्ये तर अवैध धंद्याचा महापूर आलेला आहे. नियम सगळे धाब्यावर बसवले जात आहेत. प्रशासन सगळं मॅनेज आहे. पोलीस प्रशासन अतिशय मॅनेज आहे. आमच्या इथं स्टॅबिंगसारखे प्रकार रोजच्या रोज घडत आहेत, गोळीबारासारखे प्रकार घडत आहेत. बिहारमध्ये कमी झालं आहे आता, पण आमच्या इकडे जरा जास्त झालं आहे अशी परिस्थिती आहे आता सध्याची. हे थांबवण्यासाठी कुठेतरी तुमचे हात टेकले का? तुम्ही एक खासदार आहेत, तुम्ही एक हे आहे, तुम्ही कुठेतरी हात अजिबात टेकले नाहीत. आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने लढतच असतो. सत्तेचा आत्ता उत्मान झाल्यामुळं थोडंसं हे सगळ्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. पण झालं आहे, आटपलं आहे. आता 1-2 महिन्याचा वाट आहे, त्याच्यानंतर बघू आम्ही सरळ करतो सगळे. शेवटचा प्रश्न, लाडक्या बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे सगळीकडे. मात्र अजूनही काही जे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत ते बँकेच्या KYCसाठी जे आहे ते बँकेचा एरजारा मारत आहेत. बँक अधिकारी यांचं सुनत नाहीत. मोठी गर्दी होते. पोलिसांना गर्दी पांगळण्यासाठी तिथं हजर राहावं लागतं. बघा, ही योजना महाराष्ट्रामध्ये अंमलामध्ये जी आणली, कशासाठी आणली, का आणली, किती दिवस चालणार आहे, हे मी वेगळ्यानं सांगायची गरज नाही आहे. आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. त्या लाडक्या बहिणीलाही माहिती आहे, भावालाही माहिती आहे, मतदारालाही माहिती आहे. महाराष्ट्राला हे लपून राहिलेलं नाही आहे. त्यामुळं यावर अधिकचं भाष्य न करता मी सांगेल की हे सगळं तात्पुरतं शासनाच्या पैशावर राजकारण चालू आहे, बस. निश्चितच हे होते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर. अवघ्या काही महिन्यामध्ये जे आहेत ते हे सगळं गुंडाळणार आहे. यानंतर जी आहे ती यंत्रणा सगळी सरळ करणार असल्याचं नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वारंगा फाटा, हिंगोली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.